वक्फ कायदा मुस्लिमांसोबतचा खरा सामाजिक न्याय तर सुधारणा कायद्यासंदर्भात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींचं महत्त्वाचं भाष्य। निधी वाटपावरून अमित शहांकडे एकनाथ शिंदेंची तक्रार, सूत्रांची माहिती, अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा। चैत्यभूमीवर शिंदे आणि अजित पवार एकमेकांशी बोलले नाही, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। रायगड जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे राष्ट्रवादीत तब्बल 8 वर्षांनंतर शेडगे यांची घर वापसी। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा दावा तर सोशल मीडियावर कासलेंचा व्हिडिओ व्हायरल। टँकर असोसिएशनची पालिका आयुक्तांसोबतची बैठक पार तर संप मागे घेण्यासंदर्भात 4 वाजता निर्णय जाहीर करणार टँकर असोसिएशनची माहिती। मुंबईतील खासगी टँकरसह विहिरी आणि बोरवेल बीएमसी ताब्यात घेणार। टँकर्सच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बीएमसी कडून आपत्कालीन कायद्याअंतर्गत कारवाई। बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी। सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी तर गाडी बॉम्बनं उडवण्याची देखील धमकी। पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक। भारताच्या विनंतीवरून चोक्सीला अटक करण्यात आल्याची सूत्रांची माहिती।